श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. तुमच्या घरात जर वारंवार पैशाची तंगी येत असेल किंवा अगदी तुम्ही सतत मेहनत करताय, कष्ट करूनही कमाई चांगली असूनही तुमच्या हातात पैसा टिकत नसेल, तर स्वयंपाकघरात नेहमी काही ना काही अडचणी येत असतील किंवा घरात अन्न असूनही समाधान नसल्यासारखं वाटत असेल, तर हा एक साधा आणि सोपा उपाय नक्की करा. बघा, तुमच्या ज्या काही समस्या आहेत त्या नक्कीच यानं दूर होणार आहे. तर हा उपाय जो आहे तो अत्यंत साधा आणि सोपा आहे, परंतु तितकाच प्रभावी आहे. स्वयंपाकघर बघा, जो आपण रोज म्हणजे जेवण बनवत असतो, किचन जो आहे ते स्वयंपाकघर बघा, ते सुरू करण्यापूर्वी फक्त तुम्हाला 11 वेळा एक मंत्र म्हणायचा आहे, ज्यामुळं घरात सकारात्मकता येईल आणि अन्नपूर्णा देवीची कृपा सदैव राहील. म्हणून बघा, हा व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत नक्की पहा. तर बघा, आपल्या हिंदू धर्मात अन्नाला पूर्ण ब्रह्म असं मानलं गेलं आहे. जगात पैसा नसेल तर माणूस काही काळ जगू शकेल, पण अन्नाशिवाय जीवन हे शक्य नाही. म्हणूनच आपल्याकडं अन्नदानाला जगातलं सर्वात श्रेष्ठ दान मानलं जातं आणि या अन्नाचं संरक्षण ही करणारी संपूर्ण सृष्टीच पोट भरणारी देवी म्हणजे माता अन्नपूर्णा. अन्नपूर्णा म्हणजे अन्नाचं आणि मन सदैव परिपूर्ण ठेवणारी माता. बघा, काशीमध्ये माता अन्नपूर्णेचं अत्यंत पवित्र आणि प्रसिद्ध असं मंदिर आहे. असं म्हटलं जातं की स्वतः भगवान शिवसुद्धा माता अन्नपूर्णेकडून भिक्षा स्वीकारण्यासाठी आले होते. तर अशी एक कथा देखील सांगितली जाते की एकदा भगवान शिवांनी माता पार्वतींना सांगितलं की हे संपूर्ण जग म्हणजे माया आहे आणि अन्नसुद्धा एक मायाच आहे. आणि हे ऐकून माता पार्वती दुःखी झाल्या. अन्नाचं महत्त्व जगाला पटवून देण्यासाठी त्यांनी पृथ्वीवरील संपूर्ण अन्न अदृश्य केलं आणि पाहता पाहता संपूर्ण पृथ्वीवर भीषण दुष्काळ पडला. देव, दानव, पशुपक्षी अगदी सगळे अन्नाच्या एका एका कणासाठी व्याकुळ झाले. आणि तेव्हा भगवान शिवांच्या हे लक्षात आलं की अन्न ही माया नसून साक्षात परमेश्वराची कृपा आहे. त्यानंतर माता पार्वती अन्नपूर्णा देवीच्या रूपात काशीमध्ये प्रकट झाल्या आणि त्यांनी स्वतः भगवान शिवांनाही अन्नदान केलं आणि तेव्हापासून अन्नाला देवाचा प्रसाद मानला जाऊ लागला. म्हणूनच बघा, आजही अनेक घरांमध्ये स्वयंपाक सुरू करण्यापूर्वी माता अन्नपूर्णेचं स्मरण करण्याची सुंदर अशी परंपरा आहे. तर स्वयंपाकचं बघा, सुरू करण्यापूर्वी हा दिव्य मंत्र नक्की त्याचं जप करायचा आहे. तर मंत्र असा आहे, ओम ह्रीं श्रीं क्लीं भगवती अन्नपूर्णे नमः. बघा, मंत्र पुन्हा ऐका, ओम ह्रीं श्रीं क्लीं भगवती अन्नपूर्णे नमः. जर शक्य असेल तर रोज हा मंत्र 11 वेळा नक्की म्हणावा. तर याचा बघा अर्थ असा होतो की हे अन्नपूर्णा माता, आमच्या घरात अन्न, समाधान, आरोग्य आणि समृद्धी सदैव टिकून राहू दे. आता हा मंत्र म्हणण्याची बघा सर्वात चांगली वेळ म्हणजे बघा हा कधी आणि कसा म्हणावा. तर सकाळी स्नान केल्यानंतर देवासमोर दिवा लावताना किंवा रोज स्वयंपाक सुरू करण्यापूर्वी हा मंत्र जप करू शकता. यासाठी स्वयंपाकात बघा, तुमचं किचन आहे, स्वयंपाकघर हे नेहमी स्वच्छ असावं. शक्य असल्यास स्वयंपाक करताना एक तुपाचा दिवा लावावा. त्यानंतर अत्यंत भक्तिभावानं तुम्ही 11 वेळा, 21 वेळा किंवा अगदी 108 वेळाही या मंत्राचा जप करू शकता. आता बघा, अगदी श्रद्धेनं हा मंत्र जप केल्यास तुम्हाला तुमच्या आयुष्यात अनेक सकारात्मक बदल नक्कीच जाणवतील, कारण असं बऱ्याच जणांचे अनुभव असल्याचंही सांगितलं जातं. आता मंत्र बघा, अन्नाबद्दल आदर आणि कृतज्ञतेची भावना वाढवतो. घरातील नकारात्मकता दूर होऊन सात्विक वातावरण तयार होतं आणि स्वयंपाक करताना मन शांत आणि प्रसन्नही राहतं. अन्नाची नासाडी करण्याची प्रवृत्तीसुद्धा कमी होते आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे कुटुंबातील ज्या व्यक्ती आहेत त्यांच्यामध्ये प्रेम वाढतं. मंत्र जपासोबतच रोजच्या आयुष्यात काही छोट्या पण महत्त्वाच्या गोष्टीही आवर्जून करा. जसं की बघा, स्वयंपाक करताना मनात राग, चिडचिड किंवा नकारात्मक विचार ठेवू नका.
त्याचबरोबर पहिली जी पोळी आहे, चपाती आहे, ती नेहमी गायीसाठी काढून ठेवा. त्याचबरोबर काही बघा, पक्ष्यांना तुम्ही अन्न खाऊ घालू शकता. शक्य तेव्हा तुम्ही गरजू व्यक्तींनाही अन्नदान नक्कीच करू शकता. तर बघा, हा मंत्र म्हटल्यानं चमत्कार होतो असं नाही. तर बघा, मंत्रासोबत तुमची श्रद्धा, विश्वास तितकंच महत्त्वाचं आहे आणि प्रामाणिक कष्ट, अन्नाचा आदर आणि दानधर्म याची जोड असायला हवी. आता माता अन्नपूर्णेचा आशीर्वाद कायम आपल्या पाठीशी राहा. तर हा छोटासा उपाय नक्की करून बघा. तुमच्या देखील आयुष्यात जर अशा काही अडचणी असतील तर याने नक्कीच दूर होतील. श्री